माझं म्हणणं आहे संपूर्ण कर्जमुक्ती का डोक्याला त्रासच ठेवू नका. 1500 कमी केले, 1300 गेले. लाडक्या बहिणींनी 1500 रुपये इकडं कर्ज डोंगर तसा ठेवला. आता लाडक्या बहिणी अपात्र केल्यात बऱ्याच. तसंच हे खेळ खंडू वाचतोय. हे सोपं नाही. कर्ज मी नाही जाणार. आपलं लपडं आपल्या इकडे बाजावर असतं. संपूर्ण कर्जमुक्ती व्हावी ही माझी अपेक्षा. कायम एकदा बाजूला काढा त्याला आणि शेती मालाला दुप्पट भाव द्या. कधीच कर्ज शेतकरी तुम्हाला मागणार नाही, कधी आत्महत्या पण होणार नाही. एकदा मुक्ती करा कर्जाची, पूर्ण कर्जमुक्ती आणि मालाला भाव वाढा. काहीच होऊ शकत नाही. जसं की आता ते एक अधिकाऱ्यांनी आता मुंडे साहेबांनी सुरू केला बघा दणका. धरकीमध्ये कोचिओ, धरकीमध्ये कोचिओ. त्यांनी काय व्हायला लागलं, दुधाला भाव यायला लागला. शेतकऱ्या मी काही दिवसांना असे दिवस येऊ नये जर त्यांना आता 2-3 वर्ष जर त्याच जागा ठेवलं ना, त्या मोठ्या मोठ्या दुधाच्या कंपन्यावाल्यांनी हे कोण कोण आहेत का भेसळ करणारे आणि शेतकऱ्याच्या घरी जाऊन दूध देतो पावशे. खरंच नाही, दारात जाऊन दूध विकण्यापेक्षा यांच्याकडे मला यायला बसले. इतका भाव पण वाढत. आणि असे अधिकारी ठुले पाहिजेत. मी कालही सांगितलं बदली करू नका द्यायची. फडणवीस साहेबांना सुद्धा सांगितलंय. 2 उपमुख्यमंत्र्यांचे बदली करू नका, राहू द्या थोड्या दिवस. आणि मजा येणारे शेतकऱ्याचे भाव वाढते आणि तुम्ही बदली करू नका. नाही मागायला बरं का तुम्हाला सांगतो मी, जर का बदली केली. एक तर असे अधिकारी भेटत नाहीत. एखादा अर्धात नाम रूपाला येतोय चांगला. आता एक पत्रकार बांधून प्रश्न विचारला, यांच्यासारखंच अधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे का तुम्हाला वाटतं? आता नाही तर कुठून करते त्यांच्यासारखे सगळे तसे असल्यावर तर राज्य कसं धोरणात चालेल ना. कोल्हापूर गॅझेट संदर्भात आपल्या चर्चा झाली. काय बारकावे होते, काय निर्णय? परत मराठवाड्यापासून आंदोलनाला सुरुवात करणार आपला पाठिंबा असणार आहे का?